दादा, नारळी पौर्णिमेचं महत्त्व काय? खरं म्हणजे नारळी पौर्णिमा कोळी मच्छीमार बांधवांसाठी एक मोठा दिवाळीसारखा सण असता. या दिवशी समुद्रावरती जो आम्ही उदरनिर्वाह करत असतो, तर त्या समुद्राला सोन्याचा नारळ त्या ठिकाणी आम्ही अर्पण करून त्यांना कृतज्ञ व्यक्त करतो, धन्यवाद देतो, की दर्या सागरा, तू आम्हाला जे काही धन माशाच्या स्वरूपात आम्हाला देतो, ज्याच्यावरती आमचं रोजीरोटी चालत असते. तर नारळी पौर्णिमेचा हा महत्त्व असतो. आणि खरं म्हणजे आपण जेव्हा बघतो, की आपल्या दर पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असते, वटपौर्णिमा असते. म्हणजे आपण त्या दिवशी वटवृक्षाला पूजा करतो. गुरुपौर्णिमेला आपण गुरूंना वंदन करतो. तसंच नारळी पौर्णिमेला आपण समुद्र देवताला वंदन करतो. मी सर्व मुंबईकरांना आव्हान करेन, की नारळी पौर्णिमेचा सण हे फक्त कोळी, मच्छीमार, आगरी बांधवांपुरती मर्यादित न राहता सर्व प्रत्येक मुंबईकरांनी नारळी पौर्णिमेच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन एक नारळ आपला समुद्राला त्या ठिकाणी अर्पण करावा. कारण आपण सगळे मुंबई हे 7 बेटांचा शहर आणि हे 7ही बेटं समुद्राशी निगडीत आहे आणि जसं आपण बघतो, की प्रत्येक मुंबईकर सुख असेल तर मरीन ड्राईव्हला जातो, समुद्र बघतो, चौपाटीला जातो किंवा दुःख असेल तरी मरीन ड्राईव्हला जातो, समुद्र बघतो आणि दुःख हलकं करतो. तर समुद्र हा एक खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्रत्येक मुंबईकरच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी निभवत असतो. त्यामुळे माझं आव्हान आहे, की समस्त मुंबईकरांनी नारळी पौर्णिमेच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपलं प्रेमाचं एक नारळ समुद्राला कृतज्ञ म्हणून, की आपण या मुंबई शहरात गुण्यागोविंदाने राहत आहोत, यासाठी अर्पण करावं.